जेवढी उठून बसावं. आता जगन्नाथ पाटलानं सांगितलं झोप ही काळाची बहीण होय म्हणून, त्यासाठीच काकड आरती आहे. मी सांगितलं निद्रावस्थेकडून जागृत अवस्थेकडे जाणं म्हणजे काकड आरती. म्हणूनच साधू संतांनी आम्हाला या झोपेतून जागा करण्यासाठी उठा जागे भारे आता चांगलं ते ढेलं आपण घेऊ डुप्लिकेट ते भावाला राहू जाऊ. एकनाथ पाटील चितशील पर आता येईल घरा म्हणा. माणसानं कसं आहे वाटणी केलाय मोठा भाऊ, मोठ्या भावाकडे खायचे गुण राहणार म्हणा. ते धनग्यापेक्षा 4 पावसाळे आगाव बघलेलं राहते. त्याला चांगलं माहित राहते बारक कोण्या गुणाचं आहे आणि बारक काय गुण गाळणार आहे ते माहित राहते. कसे कसे उद्या 5 वाजे तो गुण गाळणार आहे आताच सांगितले भावानं. रात्र तर बाबळा तोडण्यातच जाते म्हणून. भावानं वाटणी बी उचलली नाही, उचलल्या बाबळाची आशा करणार भाऊ. कवा 4 पोते आगाव करायला म्हणालो. असलं कसलं समर्पण होय म्हणालो. समर्पण तर लय दूर राहिले. आधी निष्ठा लागते. आता एकनाथ पाटलाकडून आपण ऐकल्या समर्पण झाल्याशिवाय भजन नवं, समर्पण झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होईना म्हण. प्रमाण सांगालय निष्ठा ते भजन असं काहीतरी प्रमाण द्या की. गंध धूप दीप नैवेद्य समर्पित आणि सांगाले अहंता समर्पित करावं लागते. प्रमाण बी तेच म्हणावं आपण बोलायला तेच म्हणावं. होय गोविंदराव बरोबर आहे की. आता भाऊ बाबळ्या वाढवायचा दिसालाय. भावाच्या बाबळा काय मयानं तोडणं होय ना मग. वाटणी उचलताना ओरिजिनल उचलतो डुप्लिकेट ठेवतो म्हणले की नाही. वाटणी दोन्ही बी तेवढीच तोला मुलाची. तुम्हाला वाटालय तुम्ही हा मला माहित आहे खरवावरच रान घ्यायचे आणि तुमच्या रानात पालव्या वाढतात आणि कुरडूत निघते पोते तर निघच ना. गंगच्या कडच घेतल्यानं वाहून गेल्यानं काय करा म्हणा. एकनाथ पाटील तुम्हाला सांगतो आमदाई गंगेला पूर आलता पण त्या गंगेच्या पुराच्याही ऊसाचे वाडेवरी होते. 4 पोते आगाव काढतो म्हणाले की नाही. तुमच्या त्या 4 पोत्याच या 2-4 कडच्या सऱ्यामध्ये ऊस निघतो. तुम्ही त्याची तीव्र काळजी अजिबात काळजी करू नका. तुम्ही म्हणाले की नाही बघू तर लई गंमत होणार आहे, लई मजा होणार आहे. त्या गंमत करण्यामध्ये गमतीत तुमची गंमत होईल आणि किंमत आपली जाऊ. शेवटी म्हणाल्या लहान भाऊ सांभाळून घेईन आता कोण घेते. लहान भावाला सांभाळून घ्यासारखे मोठ्या भावाची गुण काढू नये म्हणालो. लहान भावानं सांभाळून घ्यायचं असेल तर नरग्या भावानं तसंच राहावं. मोठ्या भावाकडे खायचे गुण राहण्यात म्हणायचं बरं कळाले. सांभाळून घ्यायचं नंतर म्हणायला आणखी. निष्ठा कशी असावी लागते. जोपर्यंत निष्ठा नाही तोपर्यंत समर्पण करताच येणार नाही. हा माझा असणार आहे शेवटपर्यंत. तुम्ही म्हणाले की नाही अगोदर समर्पित झाल्याशिवाय तुम्ही निष्ठा आणि समर्पण हे आधीचं पुढील पुढचं मागण मागचं पुढे आतापासून करणं का लई लांब पल्ला गाठायचा आपल्याला. आता मला सांगा इस्लापूर वासियाला 1 महिना काकडा केला 31वं वर्ष वय. तुमची निष्ठा आहे म्हणूनच करायला की काय समर्पित होऊन करायला. अगोदर निष्ठा झाल्याशिवाय समर्पित होताच येत नाही. कशी राहावं लागते निष्ठा सांग काय. गंधमादन वानराची कथा आहे आपल्या पुढं. गंधमादन नावाचा वानर होता. जसं या कुत्र्याची निष्ठा आहे की नाही. कुत्र निष्ठेनं काकडा करायला की नाही तसंच तुम्हाला माणसाचं काला उदाहरण देऊ. गंधमादन नावाचा वानर होता आणि रावणाच्या सैनिकाचं आणि वानराचं युद्ध लागलं होतं आणि त्या युद्धामध्ये गंधमादन एवढा निष्ठावान होता
युद्ध चालू असताना कुंभकर्णाच्या हाती लागलं. कुंभकर्णाच्या हाती लागल्याच्या नंतर त्या गंधमादन वानराच्या डोक्याचे केस धरून त्या कुंभकर्णानं उचललं. निष्ठा काय राहते सांगालो ऐका. असं समर्पणाचं उदाहरण तुमच्याकडून आलं तर माझा भाऊ कसंही माझं वावर पेरून खातेकडे त्याच त्याला म्हणायची मला खात्री राहते. नाहीतर पडीत पाडसाल बाबळा वाढीसाल बाबळा वाढू नका आतापासून. तुमच्या बाबळा काय मयानं तोडणं होईना. आणि जर होईच ना गडे दादा मयानं ढेल मोह पेरणं म्हणल्या तर बटाव बिटाव म्हणून कसंही करतो म्हणा. भावानं टाकून दिले ना काय मला टाकून द्या ते काय. उद्या काही झालं लहान भाऊ जरी पडीत ठेवला तरी मोठ्याच भावाला म्हणतात भावाकडे बघावं न करस. ते मोठ्या तुला कळणार तर कोणाला कळते. तुझंच काम होईल आणि घ्या भावाला सांभाळून यायचं. तुम्ही किती जरी काही म्हणल्या सांभाळून बिलकुल नेऊ. तुम्हाला अजिबात घेऊ नका. तुमच्याकडे कुवत जरी नसेल काढायची लई वारी खाव म्हणाले की नाही तुम्ही काढता मला माहित आहे. पण उग पडून रान घ्या. किती पडून रान घ्या. आज मात्र ढिलं सोडणार तुम्हाला. तुम्ही कितीही पडून रान घ्या. आज असं तसवर भाग सरकू दे बघा. दरेगावात तरी थोडं सोड लाव. आज कसंच माग सोडणार. ऐका सज्जन हो. मोठा भाऊ कुंदा काढून वर देर लहान भाऊ हिस्सा उचलून हिस्सा उचलते म्हणून. आता मोठा भाऊ कुंदा काढून चांगलं वावर करून दे ना. आता कस करेल त्याला का तर ते कुंदा काढायसारखं राही ना. आधीच कुंदा वाढलेला तेच वावर त्याला दिलं बावळ्या. ते वावर पडीत तर सोडून द्या पण इकून टाकाय मागे पुढे बघणार. तुम्ही भावाच्या वावरात किती कुंदा वाढ द्या काढायचं माझ्याकडे. वसंतराव नाईक ज्युनियर कॉलेज इस्लापूर प्रयोगशाळा काय कुठलं संचालक बघा. इस्लापूर प्रयोगशाळेचे सहाय्यक साहेबरावजी बैनवाड यांच्याकडून 500 रुपयाची नोट आणि 51 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. निष्ठा सांगत आहे गंधमादन वानर कुंभकर्णाच्या हाती पडलं आणि त्या कुंभकर्णानं त्या गंधमादन वानराला म्हणलं एक बार रावणाचा हो गडे मन म्हणला. एक बार जर रावणाचा हो म्हणला असतं तुला सोडून देतो म्हणला. ते गंधमादन एवढं निष्ठावान होतं. जीव गेला तरी 72 म्हणला पण रामाचाच म्हणून मरणार म्हणला पण रावणाचा म्हणणं म्हणला. अशी निष्ठा आमची परमार्थावर त्या भगवंताच्या नावावर आमची निष्ठा तेवढी त्या गंधमादन वानरासारखी राहावं लागते. इतिहासातले अनेक उदाहरण आहेत. निष्ठा कशी असावी ते वाघ्या कुत्र्याचं सांगलंय की नाही तुम्ही. छत्रपती शिवरायावर त्यांची निष्ठा होती म्हणून त्या वाघ्या कुत्र्यानं शिवाजी महाराजांनी शेवटचा निरोप घेतल्यानंतर त्यांच्या चितेवर उडी मारली. निष्ठा होती म्हणूनच मारली. समर्पण नव्हते निष्ठा होती. अगोदर निष्ठा झाल्याशिवाय समर्पण करताच येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात निष्ठा ते भजन आणि वाचे नारायण तया सत्यतेने वैकुंठीचे. ऐसे वेद शास्त्र पुराणे सांगती. मजा म्हणचं काहीच सांगणार. वेद सांगाले शास्त्र सांगालेत पुराणे सांगालेत. त्याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात नामे जोडे मुक्ती नारी नरा. जर आम्ही त्या भगवंताचा निष्ठेनं नाम घेतलं तर आम्हाला निश्चित जन्म मरणाचा फेरा नाहीसा होणार आहे. 84चा खड्डा जे चुकवायचा आहे की नाही त्या 84चा खड्डा चुकवण्यासाठी त्या भगवंताचं निष्ठेनं भावानं नाम घ्यावं लागते. मग आम्हाला कुठलीच चिंता करायची गरज नाही. चिंता केल्यानं चिंता एके दिवशी होते की नाही. आम्हाला कशाच प्रकारची चिंता करायची नाही कारण आम्ही त्या भगवंताची निष्ठावान आहोत. म्हणून एके ठिकाणी महाराज सांगतात आवडीने भावे हरिनाम घे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे म्हणा.
सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकलिले ऐसे नाही, पण तुझा भाव तुझी निष्ठा न ढळणारी पाहिजे. निष्ठा जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला समर्पित होताच येणार नाही. म्हणून आम्ही निष्ठेनं परमार्थ केला पाहिजे. जोपर्यंत निष्ठा आहे तरच आम्हाला भगवंताची प्राप्ती होते. म्हणून कवी करता या पदातून काय सांगतो, फायदा होईल फायदा फायदा केव्हा होते निष्ठेचेच प्रमाण घ्यायचे आपल्याकडून. आता तिकडून समर्पणाचं आता प्रमाण किती येतात, किती दृष्टांत येतात आता बघू. माधरा निष्ठेने भावे मुकी नाम तयासीराने वैकुंठीचे हरी हरी तयासीराने वैकुंठीचे वैकुंठीचे जनार्दनी प्रेमाचा पुतळा विठ्ठल देखिला डोळामी विठ्ठल देखिला डोळामी डोळामी. आम्हाला जर या भगवंताचे पाच तोडायचे असतील निष्ठेने गावे भावे मुकी हरी नाम गावे. जोपर्यंत आमच्या जवळ निष्ठा नाही, जोपर्यंत त्या निष्ठेनं भगवंताचं नाम गाणार नाही तोपर्यंत आम्हाला हा भवबंधाचा 5,84,000 आम्हाला तोडता येणार नाही. म्हणून आमच्याकडे निष्ठा पाहिजे.
आता भावानं सांगलंय आमच्या, आता त्याने म्हणतात मला त्याच्या पाऱ्यात त्याचं म्हणायचं कामच होय. निष्ठा झाल्याशिवाय समर्पण होईना म्हणतातच म्हणा. भावानं वावर घेतलंय बी आणि भावाचा विश्वास बी नाही म्हणतातच म्हणा. तुमचा तुम्हालाच विश्वास नाही काय म्हणालो. आधी स्वतःचा स्वतःला विश्वास झाला तर सगळ्या पुढल्या गोष्टी होता. एकनाथ पाटील उगा लहान भाऊ लहान भाऊ लहान भाऊ म्हणून उगा पडून रान घेऊ नका. आतापासून एवढ्या भगिनी ढिलं पडणार असं वाटलं होतं मला. लईच भगिनी ढिलं पडाल्या, लई लांब पडला आहे. समर्पित झाल्याशिवाय निष्ठा होत नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि निष्ठा झाल्याशिवाय समर्पण होईना त्यानं म्हणतात त्याचं काम होय म्हण. नुसतं काम न हो, प्रमाण देऊन म्हणालो निष्ठेने भावे हरिनाम गावे. जोपर्यंत आम्ही निष्ठेनं देवा भगवंताचं नाम घेत नाही तोपर्यंत आम्हाला भगवंत भेटतच नाही. म्हणून आम्हाला ती नामरूपी तलवार हातात घेऊन हा भवबंधाचा पास तोडायचा तरच आम्हाला फायदा होते. ते 4 पोते मातीचा फायदाही न होय आणि 4 पोते वावरातलं पीक काढायचा फायदा न हो. जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचा फायदा जर आम्हाला करायचा असेल तर भगवंताचं निष्ठेनं नाम घ्या. आम्हाला साधू संत वेळोवेळा सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. हात जोडून पाया पडून सकळाच्या पाया माझे दंडवत आणि आपुलाले चित्त शुद्ध करा. जर शुद्ध झालं चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती म्हण. व्याघ्रन खाती सर्पतया. म्हणून आम्हाला भगवंताचं नाम निष्ठेने घ्यायचं आहे. जोपर्यंत निष्ठा नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. जोपर्यंत निष्ठा नाही तोपर्यंत जन्म मरणाचा फेरा चुकणार नाही. म्हणून नाम तलवारीने तोडून टाकू भगवंताचे फायदा होईल फायदा युग युग झाले फिरता फिरता भौत कधी मिळालं असलं कुठं. भौत कधी मिळालं युग युग झाले फिरता फिरता भौत कधी मिळालं असलं कुठं. भौत कधी मिळालं युगान-युगी फिरत आलेलं होय. तुम्हा मला भेटलंय मग या भेटलेल्याचं काय करायचं हे आमच्या सतत आहे. युग युग झाले फिरता फिरता यालो. आणि जर इथं आल्याच्या नंतर महाराज सांगतात युग युग झाले बहुत जन्मांती जन्मला सी नरा देव तू सोयरा खरी बापा. इथं जर आल्याच्या नंतर आम्हाला हे जन्म मरण चुकवायचं असेल तर तो भगवंत आपलासा करावा लागतो. भक्ती विन जिरे जळो लाजीरवाने संसार भोगणे दुःख मुळ एक एक येऊनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. तुम्हा मला उत्तम असा मनुष्याचा जन्म मिळालाय. याच मनुष्याच्या जन्माला आल्याच्या नंतर आम्हाला हा जन्म मरणाचा फेरा नाहीसा करता येतो. म्हणून युग युग झाले फिरता फिरता भौत कधी मिळालं असलं कुठं. हे पोरा भौत कधी मिळालं
फोडून सारे आडफाट, फोडून सारे आडफाट, किती वाट शोधित आलो, फोडून सारे आडफाट, हित तोडून सारे धरोनी संत जनाची कास आणि जाऊया पहिलं तरी हमकास. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. आम्हाला जर या भवाच्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर निष्ठेनं संतांच्या संगतीत राहावं लागते. संतांची कास धरल्याच्या नंतर निश्चित आम्हाला या भवसागराच्या पहिलं तीराला जाता येते. म्हणून कवी करता म्हणतो हरोनी संत जनाची, नाम तलवारीने तोडून टाकू भवबंधाचे पाय, फायदा होईल हमको, फायदा गोंधळ झाला शरीरी पूजा, हित सुटलाय वारा आविधेचा, हित सुटलाय वारा. अरे गोंधळ झाला शरीरी पूजा, हित सुटलाय वारा आविधेचा, हित सुटलाय वारा. अरे नादी लागुनी या लोकाच्या, हित घसरला पाय मूळ गावचा, हित घसरला पाय. ऐका सज्जनावर झालं त्यांचा पाय तोडून. जे जे लिहिले संचिते ते ते न चुके कल्पांती म्हणा. जे आमच्या संचितात आहे ते कधीच चुकत नाही. ते आज तिथं साईडला उभे होते, ते जर बरे राहिले असले, पाय तुटलेला नसला तरी पूर्ण पटांगण पुरलं नसलं त्याला. खरंच किती परमार्थावर निष्ठा असावी याचं ज्वलंत उदाहरण आहे. त्यांच्यावर खूप मोठं संकट या गेल्या 42 दिवसाखाली आलं आणि त्यांचा पाय तोडावा लागला. तरी पण घरी न राहता आपल्या गावचं भजनी मंडळ भजनाला जात आहे. म्हणून जे व्यक्ती आज आपल्या या इस्लापूर नगरीमध्ये एका पायावर उभं टाकून आपल्या भजनी भजनेला साथ देण्यासाठी पाठीमाग उभी आहे, असे आदरणीय आमचे परमस्नेही दत्तभक्त परायण माधव रामचंद्र पांचाळ सरेगावकर यांच्याकडून चालू भजन सेवेवरती खुश होऊन
51 रुपयाची सहप्रेम भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद. एका पायावर उभं टाकून हातपरी एकनाथ पाटलाला म्हणाले भिवू नको मी तुझ्या पाठीशी. एकनाथ पाटील तुम्हाला सांगतो पंचाळ साहेबासारखा मोठा भाऊ हाय म्हणून तुम्ही उड्या मारल्या. आता कोणतरी म्हणलं मोठा भाऊ खुंदा काढते आणि ननगा भाऊ चांगली वाच. पण आता आमच्या ननग्या भावानं चांगली वाटणी उचलली. पण उचलता उचलता एक गोष्ट बोलून गेली बघा. चांगलं ते मी उचलतो डुप्लिकेट ते भावाला राहते. ते कसलं आहे प्रमाण देऊन रस्तान सांगणार आहे उगा असं मोकळं नाही. अनिकाच्या घाते मानिती संतोष. माझ्या भावाचं पडित राहिलं तर राहिलं पण मी चांगली उचलतो. काय झालं एकदा एका खेडेगावात एक कुंभारी आणि एक माळी गोविंदरावला एवढं नाव घेतल्या पुढला दृष्टांत पाठ. पण सगळ्याला नाही. आता त्यानं म्हणलेत मी काय म्हणणार आहोत ते तुम्हाला माहित आहे. त्याईनं काय म्हणणार आहात ते तुम्हाला माहित आहे. खरंच तुमच्यापेक्षा आम्ही ज्ञानी नाही. पण काहीतरी आम्हाला माईकवर बोलता येते म्हणून बोलिल्या. जेवढं पटते तेवढं घ्या. पटना गेलं तेवढं आपलेच लेकर होतं चुकत असतील. पण यायचं कसं आहे अनिकाच्या घाते मानिती संतोष. भावाचं पडित राहिलं तर राहिलं मजम्या चांगली वाटणी उचलतो म्हणजे ते असंच. काय झालं माळीन कुंभारीन रोज बाजारला जाव. कुंभारीन मडके घेऊन जाव आणि माळीन माळव घेऊन जाव. एका दिवशी माळीनीने मेथी आणि कुंभारणीने मडके घेतले. असं जाता जाता जाऊन जाऊन रोज डोक्यावर घेऊन कंटाळा आला. कंटाळा आल्याच्या नंतर काहीतरी पर्याय करावं म्हणले आणि दोघी मध्ये एक काय घेतल्या गोविंदराव काय घेतल्या सांगा की. घोडी म्हणा खेचर म्हणा काहीतरी म्हणा घेतल्या आणि त्या पाटीवर टाकल्या किंवा घोडीच्या पाटीवर टाकल्या आणि पाटीवर टाकून एकीचे मडके आणि एकीकडून एक मेथी. जिकडून मेथी होती तिकडून कुंभारीन झाली आणि जिकडून मडके होते तिकडून माळीन झाली. पण मेथी खायला माग मान करून बघाली कुंभारीन. पण हिला वाटलं तिची खायली मज काय होणार. खाल्या ना खाली तिचीच खायली. दोघीची होय घोडी जगते म्हणली कशी मी बाजारात जाऊस तो. आणि तिची मेथी खाल्यानं मया मडकेला का ढका लागणार म्हणली. येऊ आता दुसऱ्याचा घात म्हणल्यानं कसं होते बघा की. मेथी खात 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 मेथीचं वजन झालं कमी. मेथीचं वजन कमी झाल्या झाल्या इकडे मडकेचा आता हिचं एकही मडकं नीट राहिलं नाही. चक खापर झाली. तिची मेथी उरली तरी होती. तसं एकनाथ पाटील तुम्ही कितीही जरी ओरिजिनल वावर घेऊन डुप्लिकेट ठेवतो म्हणले की नाही आमची थोडी तरी मेथी उरतेच. तुमच्या मडक्याचे मात्र खापरत होतं सगळे. मग खापर जर होऊ द्यायचे नसतील तर निष्ठेकडून समर्पणाकडे जा. तुम्ही समर्पणाकडून निष्ठेकडे उलट येऊच शकत नाही. अगोदर निष्ठा पाहिजे. समर्पण पाहिजे मी नाही पाहिजे म्हणतच नाही. तुम्ही म्हणाले की नाही तुमची निष्ठा कुचकामी ठरते म्हणाले की नाही. आमची निष्ठा झाल्याशिवाय तुम्हाला समर्पित होताच येत नाही. तुम्ही कसं करा म्हणाल्या वावरात जाईनासी ऊस लावनासी कारखान्याला डायरेक्ट बिलच आणायात. ऊस गेला म्हणून डायरेक्ट बँकेत बिलच आणायला जावं म्हणाले. बिल निघणार हो अगोदर वावरात सरी मारावं लागते. सरी मारल्यावर ऊस लावावं लागते. ऊस लावल्यावर टोळी येते नंतर तुटते कारखान्याला जाते नंतर तुम्हाला बिल निघते. तुम्ही डायरेक्ट बिलाकडून ऊसाकडे यावं म्हणाले. उरपाट सोयीशा जायला गेल्या तरी तुम्हाला सोयीशा करावंच लागते. मला का आता मोठा भाऊ बारका भाऊ किती बाजूला जरी जाऊला त्याला वाटवर आणायचं काम मोठ्याच भावाचं राहते. सांग रे त्याला. हा आता तुमच्यासारखे म्हणतात मामा बिघडालय त्याला वाटवर आणायचं काम तुझंच होय म्हणून गोंधळ झाला शरीरी पुंजा सुटलाय वारा आविधेचा. हा इथं सुटलाय वारा
नादी लागुनी या लोकाच्या इथं घसरला पाया मूळ गावचा इथं घसरला पाया जर आमचा पाय मुळगावचा घसरू द्यायचा नसेल धरोनी संत जनाची तलवारीने तोडून टाकू भगवंताचे पाय फायदा होईल फायदा अहो सारी दुनिया सारे लोक हित भावा सावध निवडा एक हित भावा सावध निवडा काय निवडायचं आहे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे येरती माईक दुःखाची जनिती नाही अदिअंती अवसान पण आम्हाला जे माईक आहे तेच खरं वाटलंय आणि जे खरं आहे ते खोटं भासालंय का तर आम्ही या मायेच्या बाजारात गुरफटलेलो आहोत म्हणून तुकोबाराय सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे पण आम्ही ते दिले सोडून आमची अवस्था कशी झाली हे मज ते मज बायको मजी लेकर मजे सगळं हे नको ते मज वाटायला लागलंय जसं एकनाथ पाटलांनी सांगितलं की नाही सर्वस्वाचा त्याग करावा लागतो अगोदर सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी आमची निष्ठा महत्वाची आहे सर्वस्वाचा त्याग करावा लागते म्हणजे काय सोडावं लागते ते तरी सांगा धूप दीप नैवेद्य गंध अक्षता अर्पण हे म्हणजे समर्पण होय म्हणाले की तुम्ही समर्पण म्हणजे काय ह्याचा अगोदर अर्थ समजून घ्या तुम्ही नीट तोपर्यंत तुम्हाला समर्पण सांगताच येत नाही आता निष्ठा म्हणजे मी भाव सांगलो निष्ठा म्हणजे श्रद्धा सांगलो हे निष्ठा भाव श्रद्धा जर होत नसल तर याला नवकडे म्हणून तुम्ही करून दाखवा पण समर्पणाचा अर्थ तुम्ही वेगळा लावू नका म्हणून सारी दुनिया सारे लोक हित भावा सावध निवडा एक हित भावा सावध अशी रात्रंदिवस करिता खटपट हित कळी कळाशी बसेल मेघ हित कळी कळाशी अशी रात्रंदिवस करिता खटपट हित कळी कळाशी बसेल मेघ हित कळी कळाशी नाम
फायदा होईल हमका फायदा हे हाय सोपा परी एक माप इथे भाव पाहिजे तोलूना इथं भाव पाहिजे हे आहे सोपं परी एक माप इथे भाव पाहिजे तोलून जोपर्यंत भाव नाही तोपर्यंत देव नाही तुका म्हणे येते पाहिजे हा भाव भावापाशी देव उभा असे जोपर्यंत आमच्या जवळ भाव नाही तोपर्यंत आम्हाला देव भेटतच नाही जोपर्यंत आम्ही त्या भगवंताचं निष्ठेनं भावानं त्या भगवंताचं नाम घेत नाही तोपर्यंत आम्हाला देव भेटतच नाही नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेटी म्हणलंय पण आमच्याकडे निष्ठा आमच्याकडे भाव असणं गरजेचं आहे भाव तोलून पाहिजे कवी करता म्हणतो हे आहे सोपं परी एक माप इथे भाव पाहिजे तोलून इथं भाव पाहिजे हे ज्यांनी मोजलंय त्यांनी कमवले त्यासी काळ करी सलाम त्यासी काळ करी हे ज्यांनी मोजलंय त्यांनी कमवलंय हरी हरी त्यासी काळ करी सलाम त्यासी काळ करी धरोनी संत जनाची धरोनी संत जनाची गाऊया बैलती हमका गाऊया बैलती हमका गाऊया बैलती हमका गाऊया बैलती हमका नाम तलवारीने तोडून टाकू भगवंताचे पाय फायदा होईल हमका फायदा तुका म्हणे अवघे सोपे विश्वसना मी ठेवीता इत विश्वसना मी अहो तुका म्हणे अवघे सोपे हरी हरी इत विश्वसना मी ठेवीता इत विश्वसना मी निष्ठेने भावे हरिनाम घेता मग कसरी तुम्हाला इतनी चिंता मग कसरी तुम्हाला अहो निष्ठेने भावे हरिनाम घेता मग कसरी
फायदा